के लिए इस वक्त जिस तरह से गेंदबाजी कर कुमार को बुलाया है, ट्रम्प कार्ड गेंदबाज है मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम के। बॅटिंग वाला पुढे राहा, हां नंतर मग तू मागे जा. इस वक्त वीआईपी मंच पर सम्मानीय सुरेश पाटिल साहब उद्योगपति हमने सुरेन दलवी, नवनाथ पाटिल, विशु केने, अनिल फ्लोरे साहब। खेल की शुरुआत होती भी इस मैच के बाद योगेश 11 हमने टीम को भी हम इन एक्शन में देखने वाले हैं। ओपन करने के लिए योगेश और उनका साथ देने के लिए निखिल। योगेश और निखिल की जोड़ी है। लेफ्टी बैट्समैन योगेश सामना करते हुए कुमार का। योगेश के लिए डीप में मिड विकेट और डीप में लॉन्ग ऑन। खेल की शुरुआत राइट आर्म राउंड विकेट। पहली गेंद बैकलिप को नीचा किया, चॉप कर दिया था वहाँ पर। रिस्की सिंगल, अगर डायरेक्ट हिट होता तो फिर कहीं ना कहीं बैट्समैन के लिए खतरा भी हो सकता था, लेकिन अगर मगर के लिए जगह नहीं। एक रिस्की सिंगल पूरा करते हुए पहली गेंद पर बैट्समैन निखिल। सिंगल के साथ खाता खुलता हुआ जानुमान खंडवल बी का और बैट्समैन निखिल का। योगेश इस वक्त स्ट्राइक पर थे। अब जाके स्ट्राइक निखिल के पास आती है। भी पहली गेंद बहुत अच्छी की थी पावर प्ले में। कुमार इस वक्त गेंदबाजी करते हुए अब ओवर द विकेट जाते हुए। छोटी गेंद इनफील्ड के ऊपर से खेला है, खाली क्षेत्र में गेंद तेज सरकती हुई आउटफील्ड में डीप कवर पॉइंट के बाहर 4 रन के लिए। रूम दिया था बैट्समैन को हाथ खोलने के लिए और पंच कर दिया था स्क्वायर ऑफ द विकेट डीप कवर पॉइंट के बाहर 4 रन के लिए। चौकी के साथ निखिल का खाता खुलता हुआ स्कोर 5। अधूरे मन से शॉट्स को खेला है। खेलना चाहते थे कहीं और गेंद कहीं और चली गई है। 1 रन पूरा करते हुए इस बीच रिप्ले में हम जरूर देखना चाहेंगे। ये देखिए आप जाके गेंद को उठाया है, 1 रन पूरा किया, स्कोर आगे बढ़ता हुआ 6 बिना किसी नुकसान पर। कुमार गेंदबाजी करते हुए दाएं और बाएं हाथ की जोड़ी इस वक्त क्रीज पर है। उठाने की कोशिश लेकिन गेंद नीचे रह गई थी। बैट्समैन बीट हुए, विकेट कीपर भी ऊपर बीट हुए थे लेकिन कोई रन नहीं मिला है। ये देखिए आई थिंक बल्ले का किनारा लेकर गेंद चली गई थी। क्या छूटा है ऊपर शायद विकेट कीपर के हाथों से, जिस तरह से रिप्ले में बताया गया था। 6 बिना किसी नुकसान पर। योगेश के लिए इस वक्त बहुत अच्छी गेंदबाजी होती है भी कुमार के द्वारा। ओहो, आसमानी सुल्तानी छक्का, 6 रन। क्या शॉट खेला है। ऑफ स्टंप के बाहर शपल वे राउंड विकेट चले गए थे कुमार। यदि क्या आप रिप्ले में देख सकते हैं, मजबूत और कड़क गेंद दूर दूर कहीं जाते भी लैंड होती भी, हवा से बातें करती भी, आउट ऑफ द पार्क 6 रन। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 12 पर। सुबह से मेरा और योगेश पाटिल का बहुत अच्छा साथ दे रहे रोशन चोरगे। गेंद को जाने दिया, छोड़ दिया है। विकेट कीपर बीट वाइट का इशारा, गेंद डिक्लेयर जोन में चली गई। अतिरिक्त रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 14।
स्कोर इन 2 रनों के मदद के साथ आगे बढ़ता हुआ 14 पर जाता हुआ, महंगे साबित होते हुए, खर्चीले साबित होते हुए कुमार फिर से जाने दिया, छोड़ दिया है और एक वाइट। अब दिशा से भटकते हुए सिक्सर लगने के बाद लेंथ और लाइन को खराब करते हुए बैट्समैन जोगेश कुमार के दिशाहीन गेंदबाजी होती हुई। अब जब लिमिटेड स्कोर का खेल रहा है तो लाइन ऑफ अटैक अच्छा होना चाहिए गेंदबाज का, खास करके पावर प्ले के खेल में। फिर से छोटी गेंद, पुल, पावरफुल, क्या इशारा था अंपायर का। पहले बाउंस पर 4 रन के लिए। एक ओवर की समाप्ति के बाद 19 रन बिना किसी नुकसान पर जय हनुमान खांडवल बी। सम्मानीय सोपान पाटिल साहब, आपसे निवेदन, आपको मंच पर आना है। ये देखिए वीआईपी डाइज को दिखाया जा रहा है। कुछ हमारे मेहमान इस वक्त विटामिन सी का मजा ले रहे थे, तो कुछ मेहमान हमारे ड्राई फ्रूट का मजा लेते हुए। ये सम्मानीय अनिल फुलोरे, सुरेश पाटिल साहब, मोहन, सत्यम, विशु के ने अपने येलो सनग्लास के साथ इस वक्त आप देख सकते हैं, बिल्कुल किसी रैपर की याद ताज़ा करते हुए। दूसरे ओवर के लेकर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ सुधीर आते हुए, हालांकि टीम के कैप्टन है, सामना करेंगे बैट्समैन निखिल, जो इस वक्त 5 पर नट आउट बल्लेबाजी करते हुए। विकेट की अगर हैट्रिक लेते सुधीर तो फिर सुरेन सेठ डलबी की तरफ से 1000 का कैश प्राइज। पहली गेंद हवा में खेल दिया है। ओहो, क्या बल्लेबाजी हो रही है। पहली गेंद पर भेज दिया था उन्होंने 6 रन के लिए गेंद को। स्कोर आगे बढ़ता हुआ 25। फुल टॉस गेंद, क्या गेंद मैदान के बाहर? यस, 6 रन। कैश प्राइज रखा था, लेकिन अब सिक्सर के हैट्रिक पर बैट्समैन आ चुके हैं। गेंद हवा में चली गई, मस्तक पर दस्तक, लॉन्ग ऑन को क्लियर करते हुए 6 रन। मजबूत कड़ी के ऊपर वार किया है, टारगेट बना है इस वक्त सुधीर को सिक्सर के हैट्रिक पूरी करते हुए और ये दूसरे बैट्समैन बनते हुए। अब तक 3 ठोक दिए, स्कोर आगे बढ़ता हुआ 37। 4 ओवर का खेल है और अभी तक 1.3 गेंदों का खेल हो चुका है, जिसमें 37 रन बने हैं। अब दबाव इस वक्त सुधीर के ऊपर है और दी विकेट जाते हुए बैट्समैन निखिल के लिए। ओहो, बच गया ऊपर बैट्समैन। किस्मत इस वक्त साथ देती हुई निखिल को।
23 पर बल्लेबाजी करते हुए वो रुका हुआ स्कोर 37 रन। क्या मैदान के बाहर जा रही है गेंद और एक आसमानी टोला कमेंट्री बॉक्स को सलामी देती है भी 6 रन। खराब गेंदबाजी, सिर्फ गेंदबाज सुधीर आ रहे और गेंद डाल रहे, ना कोई गेंद में वेरिएशन है ना वैरायटीज है। एक ही लाइन पर गेंदबाजी हो रही और बैट्समैन लगातार बाउंड्री लाइन को क्लियर कर रहे। अब तक इस ओवर में 4 सिक्सर लगा चुके निखिल और टीम का स्कोर 43 रन 43 पर जाता हुआ। पिछले मैच से हाई स्कोरिंग हम मैच देख रहे हैं। जिस तरह से पिछले मैच में 60 रनों का लक्ष्य रखा था निकेश और अब निखिल, ये दो ऐसे बैट्समैन हैं जिन्होंने सिक्सर के हैट्रिक पूरी की है। गेंद की मांग की हमारे मेन अंपायर्स ने। थोड़ी देर के लिए इस वक्त खेल रुका, पहले रन बने थे और अभी तक दूसरे ओवर की पहली 5 गेंदों पर 24 रन खर्च किए गेंदबाज सुधीर ने। जिस तरह से मैंने रोशन इंटरव्यू में पूछा था कि टॉस जीत के अपने रिस्की डिसीजन लिया बल्लेबाजी करने का। हालांकि अधिकांश हम बैट्स देखते हैं कि टॉस जीत कर गेंदबाजी चॉइस करते बहुत सारे कैप्टन, लेकिन खंडवाल बी के कैप्टन ने बल्लेबाजी चॉइस की थी। उसका यही कारण है कि उनके बैट्समैन बहुत फॉर्म में नजर आ रहे हैं। जिस तरह से लंबी पार्टनरशिप हम देखते हैं लेट है योग और हाई प्रोफाइल क्रिकेट में हाई क्वालिटी की बल्लेबाजी हम देखते हुए। 2 ओवर की समाप्ति के बाद 49 रन जय हनुमान खंडवाल बी के। सम्मानीय विठल काका दलबी साहब से निवेदन है, आपको वीआईपी मंच पर आकर विराजमान होना है। सम्मानीय विठल काका दलबी। तीसरे ओवर के लिए अब अजय को बुलाया गेंदबाजी करने के लिए। सामना करेंगे बैट्समैन योगेश। निखिल इस वक्त 35 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 8 गेंदों का सामना किया, 11 पर योगेश जिन्होंने केवल 4 गेंदों का सामना किया है। निखिल के लिए चांसेस है अर्धशतक लगाने के लिए। और नंबर 3 के लिए अजय। देखिए खेल की शुरुआत करनी है। हो खराब गेंद, नो बॉल का इशारा था। वह देखना है शायद गेंद पिच के बाहर किया था गेंद को गेंदबाज अजय ने और यही कारण था नो बॉल घोषित किया मेन अंपायर ने। 1 रन के साथ स्कोर 50 पर जाता हुआ। वापसी करते वाला की फुल टॉस गेंद थी, एलिवेशन नहीं बना था, अपने ही फॉलो थ्रू में गेंद को उठाया अजय ने। सम्मानीय विठल काका दलवी, आपको वीआईपी डाइस पर आना है। गिर पड़ के शॉट्स को खेलने की कोशिश की थी लेकिन बीट हुए बैट्समैन, गेंद चली गई विकेट कीपर के पास। फिर से हवा में खेल दिया है, मौका बन सकता है और बढ़िया कैच। कुमार थे गेंद के नीचे और पहला विकेट गिरता हुआ योगेश के रूप
रोहित आते हुए। देखिए जो पहले 2 ओवर में जो रन बने थे उसके जवाब में ओवर नंबर 3 में अजय ने अभी तक बहुत अच्छी गेंदबाजी की। हालांकि पहली गेंद उनकी नो थी, लेकिन उसके बाद उन्होंने कमाल की वापसी की और रनों पर अब तीसरे ओवर में कहीं ना कहीं रोक लगाने में वो कामयाब हो चुके। निखिल बहुत अच्छे टच में है, लेकिन तीसरे ओवर में अभी तक उनको दूसरे छोड़ में रखा है गेंदबाज अजय ने। छोटी गेंद का पीछा किया, लेकिन बहुत ज़्यादा बाहर कर बैठे गेंदबाज अजय। वाइट का इशारा था वह मुख्य अंपायर का। अतिरिक्त रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 51 पर जाता हुआ इस वक्त स्कोर। और दी विकेट अजय। ओहो, लेग बाय का इशारा था वह एक्स्ट्रा के मदद के साथ 52 पर जाता हुआ स्कोर। पहले 2 ओवर में 49 रन बने थे, लेकिन उसके बाद अब कंट्रोल गेंदबाजी हम देखते हुए बांध के रखा है, क्योंकि निखिल दूसरे छोड़ पे अभी तक है, उनको मौका नहीं मिला है। ओहो, टावरिंग मेगा 6 6 रन। में परिवर्तन किया था, लेकिन अब रनों में परिवर्तन होता हुआ धीमा रखा था, पर चेंज ऑफ पेस किया था, उसको पढ़ लिया था बैट्समैन रोहित ने। फिर से छोटी गेंद, एलिवेशन नहीं बनाए, खिलाड़ी गेंद के नीचे और रोहित आउट। खंडवल बी 58। पहले 2 ओवर में 49 रन बने थे, उसके बाद केवल देखा जाए तो 9 रन खर्च किए हैं। आखिरी ओवर के लिए तेजस आते हुए 19.33 के औसत से इस वक्त रन बनाते हुए बैट्समैन निखिल के लिए अब तेजस। तीसरे ओवर में कोई भी गेंद नहीं खेली निखिल ने। ओवर नंबर 2 में सुधीर के उन्होंने 5 सिक्सर लगा दिए थे। तेजस की पहली गेंद शरीर को लगने के बाद डिक्लेयर जोन में चली गई थी, लेग बाय का इशारा आता हुआ 59 पर जाता हुआ स्कोर। पिछले मैच में 59 रन बनाए थे और 60 का टारगेट रखा था श्री गणेश जाम्बुलपाड़ा टीम ने। फील्डिंग डिपार्टमेंट में अब बदलाव करते हुए कुमार ऑन साइड में डीप में बाउंड्रीज पर अब प्रोटेक्शन नजर आते हुए। मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइड है। छोटी गेंद थी, पुल कर दिया है, खिलाड़ी मौजूद है। ओहो, बढ़िया फील्डिंग। हल्की सी मिस फील्ड हुई थी, हेजिटेशन हुआ वहां पर, लेकिन अपने क्रीज में सही सलामत पहुंचते हुए निखिल। खतरा हो सकता था, खतरे को महसूस किया था पर दीपेश ने, और यही कारण था उनको मना किया था दूसरे रन के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 60। लेट योगेश स्मृति कप 2024 का हाईएस्ट टोटल अब तक बनता हुआ जय अनुमान खंडवल बी के नाम।
अभी भी कुछ गेंदों का खेल शेष है। स्लॉगर की अंतिम गेंद हम देख रहे हैं। फुल टॉस गेंद अपने बैकलिप को छोटा किया था, मिसफील्ड और अगेन फरार होती हुई 4 रन के लिए। मेहर 11 बापगांव के कैप्टन और योगेश 11 हमने एक ही कैप्टन आपको तैयार रहना है टॉस के लिए। हो जड़ में रखा था ब्लॉक हॉल में, सही समय बल्लाओं पर नीचे लाया बैट्समैन ने। 1 रन पूरा करते हुए इस बीच बैकलिप को नीचा लाया था। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 65 फुल टॉस गेंद और उसको भेज दिया है तारामंडल में 6 रन के लिए। और हमने के देवेन पाटिल के नाम इस सीजन में एक अर्धशतक लगा है। हालांकि तीसरी ओवर की कुछ गेंदें अगर खेलते तो फिर कहीं ना कहीं बैट्समैन निखिल का भी अर्धशतक हो सकता था। बीट हुए बैट्समैन 4 ओवर की समाप्ति के बाद 71 रन बने 2 विकेटों के नुकसान पर और 72 रनों का एक विशाल टारगेट पार खड़ा किया है मकरंद स्पोर्ट्स मुठवल के सामने। आइए दोस्तों हम अगले टॉस की तरफ जा रहे हैं। मेहर 11 बापगांव के कैप्टन और योगेश 11 हमने एक ही कैप्टन। मैं योगेश पाटिल जो मेरे साथी कमेंटेटर है उनसे निवेदन करता हूँ आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है। आइए दोस्तों अगले टॉस की तरफ हम जा रहे हैं जहां पर मेरे साथी कमेंटेटर योगेश पाटिल दोनों कप्तानों के साथ जुड़ रहे। ओवर टू योगेश पाटिल। सर्वांनी आमची हरिभक्त पारायण विठ्ठल काका दलवी या पण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत। एका बाजूला मेहर 11 बापगाव संघ आहे तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल आयोजक संघ अर्थात योगेश 11 आमने ए संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे। आमचे काकाच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करतोय। दोघांना मी प्रथमतः नाणं दाखवतोय। एका बाजूला पाहू शकाल योगेश 11 आमने ए, दुसरीकडे योगेश 11 आमने बी। तर बापगाव संघाचे संगणक कॉल त्यांच्या वतीने केला होता बी असं त्यांचं ए होतं। यस ओके नो प्रॉब्लेम। काका विनंती करतोय की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। टॉस जिंकला प्रतिस्पर्धी संघ पहिला तर आयोजक संघ आहे। काही मानसिक दडपण वगैरे असं काही नाही। काय करणार बॅटिंग करणार की गोलंदाजी फिल्डिंग? तुम्ही स्पर्धा अगोदर पाहिली कालच्या दिवसामध्ये? हो नक्की। मग फिल्डिंग तुम्ही का स्वीकारली? या खेळपट्टीवर धावा सुद्धा होत आहेत चालू सामन्यामध्ये तुम्ही पाहिला असेल। मग फिल्डिंग तुम्ही का स्वीकारली? याचं कारण तुमच्याकडे फिल्डिंग अटॅक जो आहे आणि गोलंदाजी जो अटॅक आहे तो स्ट्रॉंग आहे का? 100%। आणि समोरच्या संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। या सीझनमध्ये जो खेळ होतोय मेहर 11 बापगाव संघाचा त्याच्यामध्ये तुम्ही संतुष्ट आहात का की अजून काहीतरी वेगळं नाविन्य या स्पर्धेमध्ये तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल? हो नक्कीच। पूर्णपणे स्क्वॉड आहे? हां। तर नक्की तुला खूप साऱ्या शुभेच्छा। सत्यम मी नेहमीच सांगतो की योगेश 11 आमने ए संघ जर पाहिलं तर कागदावरती खूप मोठं नाव आहे परंतु कुठेतरी या शेवटच्या मॅचेसमध्ये तुमचा संघ बागपूरला येतोय याचा कारण काय आहे? खेळाडूंमध्ये इगो चढतो आमच्या। बॅटिंग करायची आहे, घरचाच मैदान आहे, घरची स्पर्धा आहे, काय
घरच्या पाठीरांगाचं काही प्रेशर वगैरे आहे का? प्रेशर तर भरपूर आहे, कारण की आम्ही सतत इथे प्रॅक्टिस करतो. मग 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तरी सुद्धा सध्या मैदानावरती तुम्ही सातत्याने सराव करता, प्रॅक्टिस करता. एखादा टार्गेट सांग की या मैदानावरती तो सेफ्टी होऊ शकतो. सेफ टार्गेट कोणताच नाही, कारण की ज्या बॅटमॅनचा दिवस आहे तो पूर्णपणे होऊन जाईल. तर चांगली हाय स्कोरिंग हाय वोल्टेज सामना होईल या आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. तर तुला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि अखेर टॉस जो आपण पाहिला तो मेहर 11 बाबुगाव संघाच्या बाजूने लागला गेला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. या स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर सर्व हायस्ट टोटल इथं मात्र या ठिकाणी जय हनुमान खांडवल बीच संघाने मात्र या ठिकाणी उभारला 71 धावा ठोकल्या आणि वैयक्तिक निखिलचा आपण विचार केला तर नाबाद 42 धाबांची झुंजार केली सकाळी. त्यामध्ये अगदी जर पाहिलं तर षटकारांचा पाऊस राहिला. 6 षटकार आणि 1 चौकाराचा समाविष्ट होता. योगेश्वरने सुद्धा मात्र चांगली सुरुवात करून दिली होती. 1 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं 11 धावा खर्च केल्या आणि तदनंतर रोहितच्या बॅटमधून 1 षटकार आणि दीपेशच्या बॅटमधून आपण 1 चौकार पाहिला. म्हणजे 72 धावांचा लक्ष्य या ठिकाणी उभा करायचा आहे तो म्हणजे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. एक सर्व संघाच्या संघनायकाने विनंती करतोय जो खेळाडू कक्ष आहे त्यामध्ये फक्त फलंदाजी करणारे संघाचे जे खेळाडू आहेत तेच बक्षीस तिथे बसणार आहेत. अदरवाईज कुठलाही प्रेक्षक तिथे मात्र उपस्थित नसेल याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद द्यावी. सलामी जोडी विशाल त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल. या ठिकाणी रणजित पाटील आलाय. हायलाइट क्रिकेट आज खेळावं लागेल आणि गोलंदाजी अटॅक जर पाहिलं तर नेहमीच विकेट टेकर गोलंदाज राहिला कुमार रणवी, परंतु त्याच्या ओव्हरमध्ये त्यांनी पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये 19 धावा खर्च केल्या. आज सुधीर पाटीलनं पहा तब्बल 30 धावा खर्च केल्या. त्यानंतर अजय आला. अजयने कमबॅक केला होता. 9 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये तेजेशनं 13 धावा खर्च केल्या. असा आतापर्यंत पहिल्या इनिंगचा हायलाईट आपण पाहिलाय आणि पाहू शकाल पहिला षटक हाताळले ज्या निखिलनं गोलंदाजावरती वार केला तोच निखिल आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचं स्वागत केलंय षटकारानं. हम भी किसी से कम नाही हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये ठोकला षटकार विशालनं. काय फटकाही विशाल पाटीलनं तिथे मात्र त्या ठिकाणी ठोकला गेला. अर्थात पाटीलची पाटीलगिरी आपण म्हणू शकतोय. तुम्ही 71 मारल्या बघा आम्ही 72 का मारणार नाही असा उत्तर मात्र पहिल्याच चेंडूवरती देत असताना विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील यांनी पुरस्कृत केला संघ आपण पाहतोय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आणि त्याच्या विपक्ष संघ आपण जर पाहिला तर जय हनुमान खांडवल बी या संघाने प्रथमताच मात्र या सीझनमध्ये बांधणी केली गेली. परंतु ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात अखेर पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. परंतु अशा प्रकारचे फटके तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत खेळावे लागतील कारण लक्ष खूप मोठं आहे. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये तुम्हाला या ठिकाणी 72 धावा जोडायच्या आहेत. म्हणजे आता येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 66 धावा जोडायच्या आहेत. मॅच बॉल आलाय. चला लगेच परत करा कारण या स्पर्धेचा नियम आहे जर चेंडू हरवला गेला खराब झाला फुटला गेला तर तुम्हाला पुढील चेंडू नवीन दिला जाईल. परंतु आत्ता मात्र मैदानाच्या आतमध्ये या मॅच बॉल आलेला आहे. जबरदस्त या ठिकाणी हा बॅटल रंगतोय. दोन्ही संघ जर पाहिले तर अतिशय ताकदवान आहेत. परंतु कुठेतरी पहिल्या इनिंगमध्ये मुठवल संघाची बॉलिंग वीक पाहिली परंतु बॅटिंगमध्ये कुठेतरी फलंदाज त्याची उणीव
भरून काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील, परंतु या ठिकाणी वेगवान चेंडू अतिरिक्त बाउन्स मिळाला, शरीराचा वेध त्या ठिकाणी घेतलाय. पाहू शकाल पंचांकडे लाऊड अपील, परंतु सुरक्षित दोन्ही फलंदाज बॅटची कडा होती, हेच पंचांनी तिथे मात्र हेरलं आणि 7 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. हाय स्कोरिंग सामना, परंतु हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाहीये. प्रेक्षकांची अतूट गर्दी पाहू शकाल, जिथे जागा मिळते तिथे मात्र बसून प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात आणि प्रेक्षकांना सुद्धा मात्र अशाच प्रकारच्या मॅचेस पाहायला आवडत असतात. एखादा फलंदाजाने षटकार मारला, चौकार मारला तर लगेचच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आपल्याला पाहायला मिळत असते आणि जरूर पहिल्या इनिंगमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन पाहिलं आपण. इथे मात्र लाईन चुकीची आहे, तेच पंच सांगत असताना इट इज वाईट. पंचाचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण नॉनस्टॉप पंचकरी आपण पाहिली या स्पर्धेमध्ये. पंच रॉकी सर आणि पंच धर्मेंद्र परमार सर, भरपूर वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव आहे आणि अप्रतिम कामगिरी, परंतु या ठिकाणी फलंदाजांना अप्रतिम कामगिरी करावी लागेल गोलंदाजाच्या विरोधात. फुलटॉस जबरदस्त फटका, काऊ कॉर्नर टीपमध्ये कुठलाही प्रोटेक्शन नाहीये, बंदुकीच्या गोलीप्रमाणे एवढा वेगाने तो फटका केला विशाल पाटील, आय थिंक रणजित पाटील आहेत आणि 4 धावा तिथे मात्र पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटल सुरू आहे, टी फॉर टॅट. 12 धावा 10 फलक्यावरती. ओ ऑन साइडला खेचून मारलाय, पिकअप शॉट, व्हेरी गुड शॉट बाय रणजित पाटील, इज ऑन फायर. ठोकला षटकार. काढण्याचा प्रयत्न करतायत, एकीकडे विशाल पाटील आणि दुसरीकडे रणजित पाटील. 18 धावा 10 फलक्यावरती जोडल्या गेल्या, त्यामध्ये काही अजून ॲड होतील का, परंतु मिड ऑफला जबरदस्त शतरक्षण, अप्रतिम स्टॉपिंग तिथे पाहिली आणि पहिला डॉट चेंडू या षटकामध्ये आपण निखिलच्या ओव्हरमध्ये पाहतोय. 72 धावांचा पाटलाचा या ठिकाणी करत असताना सुरुवात ज्याप्रमाणे हवी होती ती सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा, 19 चेंडू आणि 54 धावांची अजून आवश्यकता. व फटका जबरदस्त, स्टँड अँड डिलिव्हर, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, झेल पकडला गेला त्या ठिकाणी, परंतु आय थिंक जो शरीराचा भाग आहे तो मात्र बाउंड्री लाईनला टच झाला, म्हणजे हा षटकार. नव्हे तर मात्र तो झेलच बाउंड्री लाईनच्या पलीकडे टिपला होता. रिप्लेमध्ये स्पष्ट आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. वेलकम राहुल. मेहर 11 बापगाव संघ जबरदस्त भन्नाट फॉर्ममध्ये आहे. या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अतिशय सुंदर कामगिरी त्यांची सुद्धा आपण पाहत आहेत. त्याला पुढील सामन्यामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. आयोजक संघ योगेश 11 आमने ए संघाच्या विरोधात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा 10 फलकावरती ठोकल्या गेल्या. तुम्ही 19 जोडल्या, आम्ही कमी का जोडणार, आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे सुद्धा मात्र चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन दोघांमध्ये पाहतोय. विशालनं 2 चेंडू फेस केले, 7 धावा त्याच्या बॅटमधून आला. एक षटकाराचा समाविष्ट रणजित पाटीलचा केला आपण पाहिला. 4 चेंडू त्याने फेस केले, 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून, 1 चौकार आला, 1 डॉट चेंडू आला आणि अशा 24 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि समीकरण पाहिलं तर 48 धावांची अजूनही आवश्यकता.
वली संदर्भात थोडंसं कॉपरेट करा, कारण आज मित्रांनो एकूण 10 सामने खेळवायचे आहेत, कारण आज आपण एक 40 बॉलचा सुद्धा सामना या ठिकाणी एक्स्ट्रा खेळवला गेला, त्यामुळे आज आपल्याकडे वेळ थोडंसं कमी आहे आणि प्रत्येक सामना 4-4 षटकांचाच होईल, त्यात काही शंका नाही. त्यासाठी तुमची साथ आम्हाला जर मिळाली तर अतिशय चांगलं होऊ शकतो. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज योगेश्वर. अनेक प्रकारचे आपण असे खेळाडू पाहत असतो की एखादा गोलंदाज एखादा खेळाडू जर डाकुऱ्या हाताने जर बॅटिंग करत असेल तर तो गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करत असतो. आपण उदाहरण देऊ शकतो स्वराज 11 डोले संघाचा आतिश घडवून दिला, तुम्ही पहा तो उजव्या हाताने बॅटिंग करतो आणि गोलंदाजी डाव्या हाताने करतोय. पण तो योगेश्वर पहा डाकुऱ्या हाताने त्याने बॅटिंग केली आणि आता उजव्या हाताने तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राऊंड द विकेट तो मारा करतोय. फुलटॉस आहे, संधी होते विशाल पाटीलला, परंतु कनेक्शन प्रॉपर जुळलं नाहीये. त्याचमुळे मिड विकेटला फिल्डर होते त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. जी रिदम तुम्ही प्राप्त केली त्याच रिदमवरती जर धाबा जर तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र या ठिकाणी तुमचा संघ अजूनही चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकते. परंतु हा षटक असेल का खांडवल संघासाठी कमबॅक करणारा, आणि योगेश्वरकडे ती क्षमता आहे, कारण भिवंडी BC4च्या माध्यमातून ज्युनियरची ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये योगेश्वरकडे चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव जोगतोय. मिस्ताबिंग पटका हवेत खेळला, चेंडू 1700 चेंडूच्या खाली पोहोचतोय. शॉट मिड विकेट रिझल्ट मध्ये, आणि ज्या नावाचा या ठिकाणी डंका वाजत होता, ज्या नावाचा वादळ निर्माण झाला होता, तो अखेर वादळ शांत झाला आणि पहिला धक्का लागला या ठिकाणी मुठवल संघाला रणजित पाटीलच्या रूपानं. तोच प्रदान करून एसट्यांच्या पाठीमागे कार्य करत असतात. पूर्व संघाकडे एकच बॅट असायची, एखाद्या झाडाच्या लाकडाची बॅट बनवली की ती बॅट घेऊन सर्वच फलंदाज बॅटिंग करायचे आणि या चेंडूची जोपर्यंत कातडी निघत नाही तोपर्यंत तो चेंडूच वापरायचा. परंतु आता तसं नाही आहे. या स्पर्धेमध्ये पहा चेंडू कधी फुटला गेला, खराब झाला, हरवला गेला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल, आणि एक एक फलंदाजाकडे आता मात्र 2-2, 3-3 बॅट असतात. म्हणजे किती ग्लॅमर आहे आता मात्र क्रिकेटला. सोन्याचे दिवस आले असे म्हणायला हरकत नाही, परंतु या ठिकाणी ज्या विकेटची आवश्यकता होती ते विकेट्स योगेश्वरनं प्राप्त करून दिला आणि जो चांगला संसार सुरू होता तो संसार उद्ध्वस्त केला. इथे मात्र फुलटॉस लेंथ होती, कारण या मैदानावरती फुलटॉसला मात्र माफी नाही आहे, कारण जसा चेंडू बॅटच्या रडारमध्ये येईल तसा मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपण जास्तीत वेळ पाहिलेला आहे. कारण या स्पर्धेमध्ये चौकाराची संख्या कमी आहे परंतु षटकाराची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळाली. त्याचा मात्र नक्कीच तुम्हाला कुठेतरी या ठिकाणी आकलन करावं लागेल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग इथे मात्र करावी लागेल. या ठिकाणी पाहू शकाल वेट अँड पुश, मिस्तामिंग मिड विकेटला फिल्डर पकडला असेल आणि अखेर जी सलामीला जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती ती आता खेळाडू कक्षामध्ये परतली आणि या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करत असताना दोन गडी बाद 26 धावा, लक्ष आहे 72 धावांचं. जबरदस्त कमबॅक योगेश्वरच्या वतीने आपण पाहतोय. 2 सफलता त्याने प्राप्त केल्या. आतापर्यंत 5 लिगल चेंडू त्यांनी टाकले आणि फक्त 2च धावा त्यांनी खर्च केल्या. कमबॅक करणारं षटक राहिलं आणि त्याचमुळे आता मात्र ललिश पाटीलला पाहतोय बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. त्याला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलेलं आहे. ऑन साईडला पटका चांगला, गॅप सुद्धा चांगला शोधला, चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. एका टप्प्याच्या साह्यानं येतोय हा चौकार.
खूप मोठा होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये आणि समीकरण 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र इथून 42 धाबांची आवश्यकता आहे. अजून लक्ष खूप मोठं आहे. चला लगेच तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे. जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. खांडेवाल संघाची आपण जर्सी पाहिली तर अशा प्रकारच्या जर्सी तुम्हाला टेस्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतात. व्हाईट ट्रॅक अँड व्हाईट टी शर्ट. परंतु बुटवल संघाची आपण जर्सी पाहिली तर पूर्णपणे ब्लॅक आहे. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा जर पाहिली तर कुठल्या संघाची ब्लॅक कलरची जर्सी नाही आहे. न्यूझीलंड संघ एक्स्ट्रा धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. या अतिरिक्तच्या सौजन्य व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव. हाय स्कोरिंग मॅच आहे. तुम्हाला अशा प्रकारचे अधूनमधून दृश्य निश्चितपणे पाहायला मिळू शकतील. कारण मुठवल संघ सांगतो की आम्ही सहजासहजी या ठिकाणी हार मानणार नाही आहे. कारण आम्ही सुद्धा ही स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्न पाहिलेले आहेत. पुन्हा चुकीची लेंथ उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर. चेंडू आय थिंक पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जास्त मूव्ह होतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र वारंवार या ठिकाणी एक्स्ट्रा डिलिव्हरी पाहू शकाल. वाईटवरचा प्रयत्न तिथे गोलंदाज करतोय परंतु त्याच्याकडून चुकांवरती चुका घडतायत. प्रवीण आहे, युवा आहे, परंतु कमबॅक त्याला करावा लागेल. पुन्हा मात्र आता डावी स्टिकच्या बाहेर चेंडू निघून जातोय. व्हाईटची हॅट्रिक आपण म्हणू शकतोय. 3 एक्स्ट्रा धावा त्या ठिकाणी बोनसच्या रूपाने मात्र मिळाल्या. म्हणजे कुठेतरी जो दडपण योगेश्वरने दुसऱ्या षटकामध्ये टाकला होता फलंदाजांवरती तो प्रेशर मात्र थोडा का ना होईना आता मात्र रिलीज होईल त्यात काही शंका नाही. स्ट्राईकला आता मात्र पाहू शकाल ललिश पाटील आहेत. स्टँड अँड डिलिव्हर अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. झेल ड्रॉप दीपेश कडून मात्र ही खूप मोठी चुकी पाहायला मिळाली. 1 रन तिथे मात्र या ठिकाणी फार महत्वाचे असतात. मी नेहमीच सांगतोय मतदान करा, रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु जीवनदान कोणाला देऊ नका. कारण जीवनदान दिल्यानंतर त्याचा नुकसान आपल्या संघाला भरपूर मोठ्या फरकानं होत असतो आणि ते दृश्य इथे मात्र घडलेलं आहे. ललिशला जीवनदान दिलेलं आहे कारण ललिशकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे की तो इथून सुद्धा मात्र या सामन्याला कलाटी देऊ शकतोय. 10 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता होती परंतु तेजेश आज सास पडतोय कारण वारंवार मोठे फटके खेळायचा निश्चितपणे प्रयत्न करतोय आणि 30 आवश्यकता आहे. परंतु प्रथमतः चेंडूची लेंथ काय आहे त्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल कारण 3 चेंडू आतापर्यंत तेजेशने फेस केले. फक्त 2च धावा त्याच्या बॅटमधून आल्या. सुरुवात लाजवाब झाली ती विशाल पाटीलनं षटकारानं डावाला आगाज केला होता परंतु तदनंतर कुठेतरी फलंदाजीवरती या प्रश्न निर्माण झाली. इथे मात्र विस्तामिक फटका हवेत होता. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक झेलच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी तेजीची विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल संघाला लागतोय हा 3रा धक्का. कुठेतरी आता मात्र एकतर्फा खेळ या चालू सामन्यामध्ये आपण पाहतोय कारण चेंडूची संख्या आता मात्र खूपच कमी पाहायला मिळत आहे आणि या धाबांची संख्या जास्त आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे. 8 चेंडूमध्ये अजूनही 37 धाबांची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगाने आता मात्र हार्ड हिटर मिस्टर सुधीर पाटील इज कम बॅक पाहू शकाल. या ठिकाणी सुधीर पाटीलने आपल्या जीवनामध्ये हा पहिलाच त्याचा स्पेल असेल की एवढ्या धाबा तरी खर्च केल्या होत्या. 30 धावा खर्च केला होता. त्याचा तो वसपा मात्र या ठिकाणी काढेल का, त्याची भरपाई तो इथे मात्र करेल का. जर भरपाई केली तर आय थिंक 90% इथे मात्र मुठवल संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतोय आणि तेच कानमंत्र ललिश पाटीलनं सुधीर पाटीलला दिलं की हे 2 चेंडू फार निर्णायक असणार आहेत. या 2 चेंडूमध्ये कमीत कमी एक मोठा फटका. मॅच मध्ये मात्र पुनरागमन होईल का. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक दोघेकडे पाहिले तर सज्ज होते आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावतोय. जसा सुधीर बास झाला लगेच आमचे सुरेंद्र दलवी यांनी सुद्धा मात्र आपला घरचा रस्ता पकडला कारण सुधीरचे ते खूप मोठे फॅन परंतु शून्यावरती आज बास झाला. म्हणजे आपण म्हणू शकतो की आजचा दिवस सुधीरचा नाहीये आणि आजचा दिवस मुठवल संघाचा सुद्धा नाहीये कारण समीकरण आता मात्र पाहिले तर 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 37 धाबांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपला नाहीये कारण अजूनही आपण इथे पाहिलं तर चांगली बॅटिंग झाली तरी सुद्धा मात्र इथून त्या धाबांचा आपण पाहिलं तर पाठलाग करू शकतो परंतु त्यासाठी तुम्हाला मित्रांनो फार फार मोठी मेहनत इथे मात्र करावी लागेल आणि ती मेहनत अशी आहे की 7 चेंडूमध्ये 37 धाबा इथून तुम्हाला जोडायच्या आहेत.
गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू होता या षटकातील, त्याच्यावरती आला षटकार आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. डीजे कम ऑन. तीन षटकांची समाप्ती, 4 गडी बाद, 41 धावा आता मात्र या ठिकाणी आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र समीकरण 6 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. 13.33च्या गतीने आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या. 41 धावा धावफलकावरती आहेत. आणि रिक्वायर्ड रन रेट आता जर पाहिलं तर या ठिकाणी 6 चेंडू आणि 31 धावा. पहिला चेंडू खेचून मारलाय, चाबुक शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार, मॅच ऑन आहे. ज्या जीवनदानाचा इथे मात्र तो सोनं करेल का. ललेश पाटीलच्या बॅटमधून आला षटकार. जसा षटकार आला पुन्हा व्यासपीठाकडे पावले आता मात्र सुरेंद्र दलवी यांची पाहायला मिळाली, कारण सामना संपला नाहीये. 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. जबरदस्त शॉट सिलेक्शन, शॉट अँड पुल, डिलाइटफुल म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आणि हा रिप्ले पहा, ही पोज पहा ललिश पाटीलची, जणू काय फोटोशूटसाठी मात्र ती पोज दिली असावी. आणि आता मात्र या ठिकाणी प्रेशर असेल गोलंदाजावरती, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. गोलंदाज कितीही मोठा असू द्या, त्याच्या अगेन्स्ट जर मोठे फटके जर येत राहिले तर त्याचा जो रिदम असतो, त्याची जी लाईन असते ती मात्र थोडीशी चुकीची या दिशेने जात असते. आणि त्याचाच फायदा या ठिकाणी उचलतोय अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी. ललिश पाटील इज ऑन फायर. ललिश पाटील, बारी बारी सबकी बारी. पहिले ती खांडवल की, अब हे मुठवल की. जर हा सामना जर जिंकून दिला ललिश पाटीलने तर 7 खून माप असतील मुठवल संघासाठी. कारण ही मॅच उत्तमजी पाटील यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतायत, त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला आणि चालू असलेल्या सामन्यातील मुठवल संघाला या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. 4 चेंडू शिल्लक, 19 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. आता मात्र समोरच्या दिशेने, परंतु दीपेश आहे त्या ठिकाणी. ज्या दीपेशने झेल ड्रॉप केला होता, ज्या दीपेशचा जीवनदान ललिशला दिला होता, त्या दीपेशने मात्र हा झेल पकडला. आणि अखेर ज्या विजयाच्या आशा पल्लवीत होत्या त्या मात्र आता कुठेतरी निराशा होत असताना फलंदाज बाद होते ललिश. 3रा धक्का लागला या ठिकाणी. टीम मुठवल 5वा धक्का लागला या ठिकाणी. मुठवल संघाला मात्र या ठिकाणी पाहिलं तर प्रथमतः विशाल पाटील बाद झाला, त्यानंतर रणजित बाद झाला, तेजेश आला, तेजेशने थोडीशी निराशजनक कामगिरी केली. त्यानंतर सुधीर आला, सुधीर शून्यावरती बाद झाला. आणि आता मात्र ललिशने चांगली फाईट बॅक दिली होती, परंतु अखेर मॅच फिनिशर तो मात्र ठरू शकला नाहीये. आणि त्याची विकेट सुद्धा मात्र या ठिकाणी प्राप्त केली, ते म्हणजे खांडवल संघाने. शिल्लक आणि विजयासाठी 19ची आवश्यकता असताना गोलंदाज कुमार रणवी आलाय 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज मार्गस्थ होतोय. कुमारची विकेट सुद्धा धोक्यात आहे, पाहू शकाल. गोलंदाज पाठमोऱ्या जात असताना त्या ठिकाणी, परंतु चेंडू सेफ लँडिंग होतोय. 1 धाव तिथे मात्र जरूर मिळेल. आणि आता मात्र विजयापासून 2 पावलं दूर टीम जय हनुमान खांडवल बी. आज बॅटिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला. आणि या गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर योगेश्वर अतिशय सुंदर
एक्स्ट्रा चेंडू असेल आणि यस एक्स्ट्रा धाव सुद्धा मात्र ते जोडली जाईल, परंतु 2 चेंडूमध्ये आता मात्र या ठिकाणी 17 धावा जोडायच्या आहेत. असा कुठला स्ट्रोक नाही की 2 चेंडूमध्ये या 17 धावा होतील, परंतु गोलंदाजाने जर ठरवलं तर इथून 17 धावा सुद्धा होऊ शकतात. फुलटॉस ऑन साईडला फेकून दिला अगदी वायडिश मिडविकेटच्या बाहेर. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा स्ट्रोक आपण म्हणू शकतोय, कारण या फटक्यांची अगोदरच आवश्यकता होती, परंतु हे फटके आता उशिराने येत आहेत मुठवल संघासाठी, परंतु हरकत नाही आहे. ज्यावेळी तुम्ही पुढील स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जाणार त्यावेळी फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवणारा स्ट्रोक आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आता मात्र विजयासाठी एका चेंडूवरती 11 धावांची आवश्यकता आहे आणि 11 धावा सुद्धा मी होताना पाहिलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी पाठीमागे सीमारेषा नाही. हो, ही स्थिती होती पवनपुत्र चषकामध्ये. एका चेंडूवरती 11 धावांची आवश्यकता होती. गोलंदाजाने 5वा चेंडू बिमट टाकला, त्याच्यावरती चौकार आला, 5 धावा त्या जोडल्या आणि शेवटच्या चेंडूवरती षटकारची आवश्यकता असताना तो षटकार तिथे मात्र फलंदाजाने जोडला होता. परंतु इथे जर पाठीमागे सीमारेषा असती तर आय थिंक लगभग हा चौकार निघून गेला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये. इथे मात्र येईल का आईस्पील मधील 9वा परंतु तो नियम या स्पर्धेमध्ये नाही मित्रांनो. लीगल चेंडू शेऱ्याचा वेध घेणारा होता, चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये, मिळाली 1 धाव आणि अशा रीतीने मात्र या ठिकाणी पाहू शकाल 10-8 धावेने या ठिकाणी हा सामना जिंकला टीम जे